नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल अंडा बिर्याणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। बिर्याणी बनवताना काही जणांचा भात चिकट होतो, तो मोकळा सुरसुरीत होण्यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, जेणेकरून पहिल्याच प्रयत्नात तुमची बिर्याणी अगदी परफेक्ट बनून तयार होईल। अंडा बिर्याणी खायला तर एकदम टेस्टी आणि मजेदार लागते। तसेच परफेक्ट जर प्रमाण घेतले तर बिर्याणी अगदी परफेक्ट बनवून तयार होईल। तुम्ही इथे बघू शकता, भात अगदी मोकळा सुरसुरीत असा झाला आहे। तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीने योग्य मेजरमेंट घेतले तर तुमची बिर्याणी अगदी परफेक्ट बनवून तयार होईल। तुम्ही इथे बघू शकता, बिर्याणीला कलर तर किती सुरेख आला आहे। तसेच अगदी मोकळी सुरसुरीत अशी ही बिर्याणी बनवून तयार झाली आहे। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अंडे उकडून घेतले आहेत। आता याला फोर्कने टोके मारून घेऊ। जास्त पण टोके मारण्याची गरज नाही, एका अंड्याला 5 ते 6 ठिकाणी टोके मारून घ्यायचे आहेत। यामुळे काय होते ना, यामध्ये जो आपण सुका मसाला कोट करणार आहोत ना, तो व्यवस्थित असा अंड्यामध्ये मुरला जातो। तर यामध्ये सुके मसाले घालून घेऊ। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व मसाले अंड्याला व्यवस्थित असे कोट करून घेऊ। इथे मसाले व्यवस्थित असे अंड्याला कोट झालेले आहेत। आता एक पॅन घ्यायचा, यामध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतले आहे। आता यामध्ये अंडे घालून घेऊ आणि अंडे घालून झाल्यानंतर लो टू मीडियम हीटवर आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत। साधारण 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। अंडे व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत। आता इथे मी अर्धा किलो लॉंग ग्रेन बासमती राईस पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजत ठेवला होता। आता यामध्ये सर्व पाणी निथळून घ्यायचे, त्यामुळे काय होतं ना, यामध्ये जो काही स्टार्च आहे ना तो निघून जातो। एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवले होते। यामध्ये खडे मसाले घालून घेऊ। 3 ते 4 तमालपत्र, दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी, शहाजिरे आणि इथे मी पुदिना कट करून घेतला आहे, तो घालून घेऊ। आता या पाण्याला आणखी एक दणकून उकळी काढून घ्यायची। पुदिना कट करून घातल्यामुळे काय होतं ना, बिर्याणीमध्ये त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊ। रस घातल्यामुळे काय होते, जो बिर्याणीचा राईस आहे ना तो मोकळा सुरसुरीत व्हायला मदत होते। ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला बासमती राईस आपण भिजत ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे। इथे एक टिप्स लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण तांदूळ पाण्यामध्ये घालणार आहोत ना, त्यावेळेस पाणी खळखळ उकळतेच पाहिजे, नाहीतर काय होतं ना, भाताचा गिजगा होतो। आणि आता हा भात आपल्याला 4 ते 5 मिनिट मीडियम टू हाय हीटवर शिजवून घ्यायचा आहे। इथे मी मीठ घालायचे विसरून गेले होते। आता इथे मी 4 चमचे मीठ घालून घेते आहे। मीठ घालताना जरा जास्तच घालायचे, कारण ज्यावेळेस आपला भात शिजून तयार होतो ना, त्यावेळेस आपण यामधील सर्व पाणी काढून टाकणार आहोत। आणि बिर्याणीचा भात शिजवत असताना पूर्णपणे नाही शिजवायचा, फक्त 75 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। म्हणजे यातील जर एक तांदूळ आपण प्रेस करून बघितला तर तो फक्त कट झाला पाहिजे, तो पूर्णपणे मॅश नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीने। आता हा भात शिजला की फटाफट एक बाउल घ्यायचा, त्यावरती गाळणी घ्यायची आणि त्यामध्ये हा भात आपल्याला काढून घ्यायचा आहे। ही प्रोसिजर फास्ट करायची। ज्यावेळेस आपण पातेल्यामध्ये भात शिजवतो ना, तो तसाच नाही ठेवायचा, पटकन तो गाळणीमध्ये काढून घ्यायचा। ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आणि आता आपल्याला यामध्ये पूर्णपणे पाणी निथळण्यासाठी हे साईडला ठेवून द्यायचे आहे। आता इथे बिर्याणीसाठी जो मसाला लागणार आहे तो बनवून घेऊ। यासाठी इथे मी अर्धा बाउल दही घेतले आहे। यामध्ये सुके मसाले घालून घेऊ। 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे बिर्याणी मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा धनेपूड। आता इथे मी काश्मीरचे ओरिजिनल लाल तिखट आहे ना ते घेतले आहे। हे मी फक्त कलरसाठी वापरत आहे। तुम्ही बेडगी मिरचीचे लाल तिखट पण कलरसाठी घेऊ शकता। आता हे व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। दही आणि सुके मसाले व्यवस्थित असे एकजीव झालेले आहेत। इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते। इथे 5 ते 6 कांदे मी बारीक स्लाइस करून घेतले आहे, ते घालून घेऊ। आणि आपल्याला हे 4 ते 5 मिनिट                                                                                                                                                                                          .
4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि कांद्याला हलकासा सोनेरी कलर आला आहे। आता यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घेऊ। पेस्टमधील कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। ते साधारण मी 2 ते 3 मिनिट हे सर्व व्यवस्थित असे परतून घेतले आहे। आता यामध्ये आपण जे दही बनवून घेतले होते ना ते घालून घेऊ। दही घालून झाल्यानंतर 4 ते 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। जोपर्यंत यामधील तेल रिलीज होत नाही ना तोपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। साधारण 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता ह्या मसाल्याने तेल साईडला सोडले आहे। आता यामध्ये मी 2 टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ती घालून घेऊ। प्युरी घालून झाल्यानंतर आपल्याला हे मसाले आणखी 4 ते 5 मिनिट व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। साधारण 4 ते 5 मिनिट झाले आणि हे मसाले व्यवस्थित असे परतून झाले आहेत। आता यामध्ये बारीक चिरलेला पुदिना घालून घेऊ, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। पुदिना आपण यामध्ये बारीक चिरून घालतो ना त्यामुळे बिर्याणीमध्ये याचा फ्लेवर इतका अप्रतिम उतरतो ना। आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे एक वेळेस फक्त हलवून घ्यायचे आहे। आता मसाला तयार आहे, अंडी तयार आहेत। बिर्याणीच्या लेयर्स लावून घेऊ। यासाठी इथे मी जाड बुडाचे पातेले घेतले आहे। यामध्ये सर्व मसाला घालून घेऊ। सर्व मसाला घालून झाला की यामध्ये जे अंडे आपण फ्राय करून घेतले आहेत ना ते घालून घेऊ। अंडी ठेवून घेतल्यानंतर यावरती वाळलेला कांदा असतो ना तो फ्राय करून घेतला होता तो घालून घेऊ। आता जो भात आपण शिजवून घेतला होता ना तो घालून घेऊ। तुम्ही ते बघू शकता किती मोकळा असा हा भात झाला आहे, अगदी परफेक्ट। आता यावरती आणखी एक वेळेस फ्राय केलेला कांदा घालून घेऊ, तसेच साजूक तूप घालून घेऊ। इथे मी घरगुती तूप घेतले आहे। बारीक चिरलेला पुदिना। आता इथे सर्व राहिलेला जो भात आहे ना तो घालून घेऊ। साजूक तूप आणि बिर्याणीला कलर सुरेख यावा यासाठी मी इथे ऑरेंज आणि ग्रीन कलरचा फूड कलर घालून घेणार आहे। तुम्ही कलर नाही घातला तरी चालेल, कलर घालणे ते अगदी ऑप्शनल आहे। बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता इथे सर्व लेयर्स लावून झालेले आहेत। हे काय करते मी हे पातेले जे आहे ना एका तव्यावरती ठेवणार आहे आणि यावरती झाकण झाकायचे आणि 20 मिनिटासाठी आपल्याला बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण तव्यावरती पातेले ठेवणार आहोत ना त्यावेळेस काय करायचे, तवा चांगला गरम करायचा आणि नंतर त्यावरती बिर्याणीचे पातेले ठेवून घ्यायचे। असे का करायचे, कारण आपण ज्यावेळेस बिर्याणी बनवतो ना त्यावेळेस काय होतं ना ते तळाशी चिटकली जाते किंवा करपली जाते। हे टाळण्यासाठी ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता इथे 20 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता काय सुरेख अशी बिर्याणी दिसत आहे। तसेच याचा सुवास तर इतका सुंदर असा दरवळत आहे ना, वाव मस्तच। तुम्ही इथे बघू शकता भात किती मोकळा मोकळा असा झाला आहे, अगदी परफेक्ट। आता बिर्याणी वाढायची कशी, एक उलटणं घ्यायचं आणि पातेल्याच्या तळापर्यंत जाऊ द्यायचा आणि नंतर मसाल्यासहित अशा पद्धतीने भात उचलायचा आणि एका डिशमध्ये वाढायचा। मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तुमची पण बिर्याणी इतकीच परफेक्ट बनवून तयार होईल। अशा पद्धतीने आपली अंडा दम बिर्याणी बनवून तयार आहे। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही हा वेळात वेळ काढून आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।